ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईला धोक्याचा इशारा देणारी बातमी आहे। मागील काही वर्षांमध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिसच्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचा अहवाल समोर आलेला आहे। पक्ष्यांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे विकार वाढलेले आहेत। फुफ्फुस निकामी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे। त्याला कारणीभूत ठरलेले आहेत ती शहरातली कबुतरं। मुंबईमध्ये वाढलेली कबुतरांची संख्या घातक ठरतीये। पाहूयात याच संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा विशेष रिपोर्ट। पर्यटकांचं अत्यंत आवडतं शहर म्हणजे मुंबई आणि याच मुंबईमध्ये अनेक कबूतरखाने आपल्याला जागोजागी दिसून येतात। अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळ जे असतात त्या ठिकाणी सुद्धा असलेले कबूतरखाने हे खरं तर पर्यटकांच्या इथे येणाऱ्या प्रत्येक लहानग्याचा सुद्धा आनंदाचा आणि आवडीचा विषय असतो। मुंबईमध्ये आलेला पर्यटक कबूतरखान्याला भेट देतोच। आबाल वृद्धांना कबूतरखान्याचं आकर्षण असल्याचं पाहायला मिळतं। कबुतरांना खाऊ घालणं, पाणी पाजणं अनेकांना आवडतं। मात्र तुमच्या या चांगल्या भावना हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस या घातक आजाराच्या प्रसाराला कारणीभूत ठरतायत। हा अटॅक पहिला येतो त्यावेळेस तो तेवढा धोकादायक नसतो, पण जेव्हा ते अटॅक वारंवार येतात तेव्हा लंगला होणारं डॅमेज परमनंट होतं आणि त्याचं प्रसारण क्रोनिक इंटरस्टिशियल लंग डिसीज किंवा फायब्रोसिसमध्ये होतं आणि मग त्यावेळेस तो आजार मात्र बरा करणं अवघड असतं। कबुतरांमुळे कसा धोका आहे आणि आजाराच्या प्रसाराला कबूतर कसे कारणीभूत ठरतात ते पाहूया। कबुतरांची विष्ठा अत्यंत ऍसिडिक आहे। त्यातील घातक केमिकल्सचा हवेतून जलद प्रसार होतो। परिणामी घशाचे रोग, श्वसनाला त्रास, दम्याचा अटॅक व्हायला हे कारण ठरतं। रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे घातक आहे। इम्युन सिस्टीम डिसऑर्डरवर घातक परिणाम होतो। पक्ष्यांची घाण, पिस, जनावरांची कातडी यामुळे श्वास घेणं धोकादायक बनलंय। थेट इम्युनिटी सिस्टीमवर याचा आघात होतोय। इन्फेक्शनची जलद लागण होत असल्यानं फुफ्फुस निकामी होण्याचा मोठा धोकाही असतो। परिणामी कबुतरांना दाणा पाणी देताना आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं झालंय। पण याच्यामध्ये मेन प्रिव्हेन्शन पक्ष्यांपासून एक्सपोजर रोखणं आहे आणि त्यासाठी जिथं अनावश्यक असेल अशा ठिकाणी पक्षी पाळणं किंवा पक्ष्यांना वाढीव हे देणं म्हणजे खाद्यपदार्थ देऊन त्यांना पक्षी जमा करणं हे टाळणं याच्यासाठी खरं आवश्यक आहे। पक्ष्यांची कितीही आवड असली तरी आरोग्य जपण्यासाठी काही बंधनं सुद्धा पाळायलाच हवीत। तसंच रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याचीही काळजी घ्यायला हवी। काही वर्षापूर्वी जर का बघितलं तर जी लोक पक्ष्यांना खाऊ पिऊ घालायची त्यांनाच हे रोग बळावत होते, पण आता सर्वसामान्य मुंबईकरांना, पर्यटकांना किंवा जे नियमित त्यांना खाऊ घालताय अशा प्रकारे सुद्धा हे रोग बळावत चालले, कारण कबुतरांची संख्या ही प्रचंड वाढत चालली आहे। आवश्यकता आहे या सगळ्याच विषयाला सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा गांभीर्यानं घेण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुकेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।